हॅलो एव्हरीवन, आज आहे डे 4 आणि बनवली होती मी बिर्याणी बनवण्यासाठी मी एक स्पेशल मसाला यूज केला होता. तो कोणता ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेलच, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कामामध्ये क्रिकेट मॅचेस सुरू असल्यामुळे बिचाऱ्या नवऱ्याला संडेलाही आराम करता आला नाही. लवकर उठून निघाले कामात जायला. उशीर कितीही झालेला असो, इंद्रायणीच्या 4-5 किस्से घेतल्याशिवाय ते कामाला निघतच नाही आणि हे रोजचंच आहे. हा ब्लँकेट माझ्यासाठी होता, जो की मीच मागून घेतलेला. नेहमीप्रमाणे आम्ही दोघेही गेलो टेरेसवर, पण टेरेसवर काही सूर्यदेवता दिसलेच नाही. 1.5 वर्षानंतर मुलांना स्वतःच्या गोष्टी स्वतःच करायला आवडतात. पण जिथे रिस्क फॅक्टर असतो तिथे पालकांना पण थोडासा आवाज वाढवावाच लागतो, कारण ह्या वयातली मुलं नेहमीच प्रेमाने शांत बसतील असं सांगता येत नाही. हिवाळा असल्यामुळे सर्दी लगेचच होते, त्यामुळे कधीतरी ड्रायर यूज करून तेही 1च्या स्पीडवरच ठेवून तिचे केस वाळवते. आणि इथेही तिला तिच्या हातातच ड्रायर पाहिजे असतो. आई चपात्या करते आणि इंद्रायणी लुडबुड करणार नाही असं शक्यच नाही. बाबा आल्यानंतर तिघेही गेलो डी-मार्टला आणि बाबा पार्किंगला गाडी लावेपर्यंत इंद्रायणीला दम नाही. तिला असं वाटलं की बाबा आम्हाला सोडून जातात की काय. आधी पोटोबा मग विठोबा. खूप दिवसानंतर पाणीपुरी खाल्ली, आईस्क्रीम खाल्ली आणि झुडिओमध्ये सेल चालू होता, मग झुडिओमध्ये एक्सप्लोअर करण्यासाठी गेलो. नेहमीप्रमाणे इथेही इंद्रायणीला इंडिपेंडेंटली फिरायचं होतं आणि फिरता फिरता एका मुलीसोबत तिची फ्रेंडशिप झाली आणि त्या दोघीही एकमेकींसोबत झुडिओमध्ये फिरत होत्या. इंद्रायणीची शॉपिंग केली आणि मला काहीच घेतलं नाही, यावरून आमच्या दोघांची भांडणं झाली आणि तिथून पुढे रागाच्या भरात मी काहीच शूट केलं नाही. घरी आल्यावर पटकन फ्रेश होऊन लगेचच मी बिर्याणी बनवायला घेतली. घरातून बाहेर निघतानाच मी चिकन मॅरिनेट करूनच निघाले होते. 2 तास मस्तपैकी चिकन मॅरिनेट झालं. बिर्याणी बनवायची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि माझी थोडीशी वेगळी आहे. लास्ट मंथपासून मी एक नवीन मसाला बिर्याणीसाठी यूज करते, ज्याने माझ्या बिर्याणीची चव अजून जास्त वाढली आहे. तो म्हणजे इंडिया गेटचा क्लासिक हैदराबादी बिर्याणी मसाला. या मसाल्यामध्ये 3 फ्लेवर येतात. एक हैदराबादी, दुसरा लखनौ आणि तिसरा कोलकाता. या तिघांमधून मी हैदराबादी आणि लखनौ यूज केला आहे, जे की मला दोन्ही उत्तम वाटले. कोणतरी म्हणलेलं डायरेक्ट फेब्रुवारीमध्ये चिकन खायचं. 1 दिवसाआधीच कालच बोललेले आणि आज लगेच बिर्याणीची फरमाईश.